नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र नागरिकशास्त्रातील तिसरा पाठ ग्रामीण स्थानिक शासन संस्थाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत। त्यामधील पहिला प्रश्न आहे, योग्य पर्यायासमोर अशी खूण करा। 1. प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार टिंबटिंब करते। पर्याय आहेत ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद। उत्तर, प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार ग्रामपंचायत करते। 2. प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान टिंबटिंब सभा होणे बंधनकारक असते। पर्याय आहेत 4, 5, 6। उत्तर, प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान 6 सभा होणे बंधनकारक असते। 3. महाराष्ट्रात सध्या टिंबटिंब जिल्हे आहेत। पर्याय आहेत 34, 35, 36। उत्तर, महाराष्ट्रात सध्या 36 जिल्हे आहेत। प्रश्न 2. यादी तयार करा। पंचायत समितीची कामे। उत्तर, पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे, प्राथमिक शिक्षणाच्या सोयी करणे, रोग प्रतिबंधक लसींचा पुरवठा करून सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे, रस्ते गटारी बांधणे, विहिरी व कूपनलिका खोदणे इत्यादी जनहिताची कामे करणे, समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत करून लोककल्याणाची कामे करणे, रस्त्याची स्वच्छता, कचऱ्याची विल्हेवाट इत्यादी सार्वजनिक आरोग्याच्या सोयी करणे, शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे इत्यादी पंचायत समितीची कामे आहेत। प्रश्न 2. तुम्हाला काय वाटते ते सांगा। 1. ग्रामपंचायत विविध कर आकारते। उत्तर, आपल्या कार्यक्षेत्रातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, दिवाबत्तीची सोय व्हावी यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करीत असते। ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी योजना उपक्रम राबवते, त्यासाठी पैसा आवश्यक असून म्हणून ग्रामपंचायत विविध कर आकारते। 2. महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे। उत्तर, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक जिल्हा परिषद असते। महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत, परंतु 34 जिल्हा परिषदा आहेत। जिल्हा परिषदांची स्थापना ग्रामीण भागाच्या विकासासाठी करण्यात आली आहे। मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा हे 2 जिल्हे पूर्णतः नागरी भाग असल्याने तेथे जिल्हा परिषदा नाहीत, म्हणून महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे। प्रश्न 4. तक्ता पूर्ण करा। माझा तालुका माझी पंचायत समिती। त्यामधील पहिला मुद्दा आहे तालुक्याचे नाव। 2. पंचायत समिती सभापतीचे नाव। 3. पंचायत समिती उपसभापतीचे नाव। 4. गट विकास अधिकाऱ्याचे नाव। 5. गट शिक्षण अधिकाऱ्याचे नाव। या सर्वांची माहिती मिळून त्यांची नावे लिहायची आहेत। प्रश्न 5. थोडक्यात माहिती लिहा। 1. सरपंच। उत्तर, ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचाची 5 वर्षासाठी निवड होते। गावाच्या विकास योजना राबवण्याची संपूर्ण जबाबदारी सरपंचावर असते। ग्रामपंचायतच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात। सरपंच योग्य पद्धतीने कारभार करीत नसेल तर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना त्याच्या विरुद्ध अविश्वासाचा ठराव मांडता येतो। ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते। 2. मुख्य कार्यकारी अधिकारी। उत्तर, जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी करीत असतो। जिल्ह्यातील सर्व विकास कामांना तो गती देतो। या कामांवर त्याची देखरेख असते। व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पाठावर आधारित टेस्टची लिंक दिलेली आहे।
त्यावर क्लिक करून ती सोडवा.